महाराष्ट्राच्या राजकारणाने देशाला दिशा देणाऱ्या अनेक मराठी ताकदवान नेत्यांची परंपरा पाहिली आहे. कधी काळी परिस्थिती अशी होती की केंद्रात काही महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असतील तर महाराष्ट्राच्या नेतृत्वाच्या संमतीशिवाय हे निर्णय पूर्ण होत नव्हते. पण आज परिस्थिती वेगळी आहे. याकडे मात्र फारसं कोणाचं लक्ष जात नाही. गोपीनाथ मुंडे, आर पाटील, विलासराव देशमुख, प्रमोद महाजन यासारख्या दिग्गज नेत्यांच्या जाण्याने जी पोकळी निर्माण झाली होती ती अजूनसुद्धा भरून निघालेली नव्हती. आणि त्यातच आता अजितदादा पवार यांचं झालेलं निधन यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एक दुःखाचा डोंगर कोसळताना आपल्याला बघायला मिळतोय. एक खंबीर नेतृत्व, राजकारण आणि अर्थागत कारणात पारंगत असलेले अजितदादा पवार हे आज महाराष्ट्राला पोरकं करून निघाले. आणि या सगळ्यांचं दुःख हे नक्कीच फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच नाही तर पूर्ण महाराष्ट्राला होताना आज आपण बघू शकतो. अजित पवारांसह 6 जणांचा या विमान अपघातात मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. जोपर्यंत माझे हातपाय हलतात ना तोपर्यंत तुमचं भलंच करीन, बाकी काय करणार नाही. मी काम करून दाखवलं, मी कामाचा माणूस आहे. मी सत्तेसाठी उभा राहिलो नाही, मी उभा राहिलो कारण महाराष्ट्र थांबू नये. शेतकऱ्याच्या जमिनीतलं पाणी, कामगाराच्या हातातलं काम, तरुणांच्या डोळ्यातलं स्वप्न हेच माझं राजकारण होतं. निर्णय कठोर झाले, आवाज चढला कारण वेळ कमी होती आणि काम प्रचंड होतं. मी कधी सोपा मार्ग निवडला नाही कारण सोपे निर्णय महाराष्ट्राला पुढे नेत नाहीत. लोकांनी माझ्यावर राग धरला असेल पण मी कधीही महाराष्ट्रावर राग धरला नाही. हा महाराष्ट्र माझं कुटुंब आहे आणि कुटुंबासाठी माणूस शेवटपर्यंत उभा राहतो. आज जर माझा श्वास इथे थांबत असेल तर मला एकच समाधान आहे, मी महाराष्ट्रासाठी जगलो. माझ्या नंतरही काम थांबू देऊ नका कारण सत्ता येते जाते पण लोकसेवा अमर असते. 28 जानेवारी रोजी सकाळी 7:30च्या सुमारास अजितदादा पवार हे मुंबईवरून बारामतीसाठी रवाना झाले होते. पण त्याच वेळी जेव्हा ते बारामतीला पोहोचले, बारामतीला जेव्हा त्यांचं विमान हे लँड होणार होतं त्यावेळी विमानाचा अपघात झाला आणि त्यांच्यासोबतच इतर 5 जणांचा या अपघातामध्ये मृत्यू झाला. तर जेव्हा जी काही मोठी विमानतळे असतात तिथे विमान लँड होताना एक ऑटोमॅटिक यंत्रणा असते, ती यंत्रणा काम करत असते. पण बारामतीचं विमानतळ हे छोटं विमानतळ असल्यामुळे या ठिकाणी अशा प्रकारची कोणतीही यंत्रणा नव्हती. त्यामुळे जे विमान चालक असतात, जे पायलट असतात, त्यांना फक्त आपल्या काचेतून डोळ्याचा अंदाज घेऊन विमान हे लँड करायचं असतं. कधी कधी धुके असतात त्यामुळे हा रनवे मिळत नाही आणि हाच प्रॉब्लेम इथे झाला असावा. पायलटने एकदा विमान परत नेऊन परत तो रनवे शोधण्याचा प्रयत्न केला पण त्या रनवेमध्ये जे लँडिंग व्हायचं होतं ते लँडिंग इतर दुसऱ्याच ठिकाणी झाल्यामुळे हा अपघात झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे. ब्लॅक बॉक्स जो आहे तो आता मिळालेला आहे आणि या ब्लॅक बॉक्समधून काय माहिती आहे ना हे बघणं सध्या महत्त्वाचं आहे. तर अजितदादा पवार यांची कारकीर्द बघता अजितदादा पवार यांचा जन्म हा अहमदनगर जिल्ह्यातील. त्यांचे वडील हे लेजेंडरी फिल्म मेकर व्ही शांताराम यांच्यासाठी काम करायचे. पण वडिलांच्या मृत्यूनंतर अजितदादा पवार यांना आपलं कॉलेज सोडावं लागलं आणि त्यांनी नंतर राजकारणामध्ये येण्याचा निर्णय घेतला. आपल्या काकांच्या मदतीने त्यांनी राजकारणामध्ये पावले टाकायला सुरुवात केली. ग्रामपंचायत, पंचायत राज, नगर परिषद, नगरपालिका इथपासून ते विधानसभेसारख्या, लोकसभेसारख्या मोठ्या निवडणुकापर्यंत अजितदादांची पकड होती. ग्राउंड लेवलला कसं काम करायचं, लोकांशी कसा संपर्क ठेवायचा, आपल्या नेत्यांना कसं दुखू द्यायचं नाही किंवा नेत्यांचं आणि लोकांचं कसं कनेक्शन ठेवायचं, या सगळ्या गोष्टींमध्ये तरबेज असलेलं एक नेतृत्व ते म्हणजे अजितदादा पवार. अजितदादांनी कधीही भावनेच्या जोरावर निर्णय घेतले नाहीत. त्यांचे निर्णय हे ठाम असायचे, प्रॅक्टिकल धरून असायचे. ज्या काही गोष्टी कागदोपत्री असतील ते त्यांच्याकडे जास्त फोकस करायचे. कोणत्याही भावनेच्या भरात जाऊन किंवा रागाच्या भरात जाऊन ते निर्णय घेत नसायचे. त्यांचं एक हे फिक्स होतं की हा जर हे काम होणार आहे तर हा म्हणायचे, नाहीतर मग नाही म्हणायचे. ते जास्त विचार करण्यामध्ये आपला वेळ वाया नव्हते घालवत. अजितदादांनी नेहमीच आपल्या नेत्यांना पाठिंबा दिला आहे. आता मध्ये काळी बघितलं की नवाब मलिक असू दे किंवा अजून त्यांचे काही नेते असू दे यांच्यावर ईडीचे आरोप किंवा काही इतर आरोप झाले पण त्यांनी कधी आपल्या नेत्यांची साथ सोडली नाही किंवा त्यांना वाऱ्यावर सोडलं नाही. ते नेहमीच त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आणि हीच एक अजितदादांची ओळख आहे की आज सुद्धा ते जेव्हा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीपासून वेगळे निघाले तेव्हा इतर एवढ्या सगळ्या मोठ्या प्रमाणामध्ये नेत्यांनी त्यांना पाठिंबा दिला. महाराष्ट्राचे 6व्या उपमुख्यमंत्री, बहुतांश वेळा हे फायनान्स मिनिस्टर म्हणजे अर्थमंत्री राहिलेत. त्यामुळे महाराष्ट्राची जी अर्थव्यवस्था आहे ही अजितदादा पवार यांच्यापेक्षा चांगलं दुसरं कोणीच ओळखू शकलं नाही. त्यामुळे अजितदादा हे एक राजकारणात मुरलेले, अर्थशास्त्रात पारंगत. अजितदादा पवार हे जेव्हा उपमुख्यमंत्री होते
तेव्हा त्यांनी कधीही आपल्या मुख्यमंत्र्याला किंवा आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास होईल असे वर्तन केले नाही. उद्धव ठाकरेसारखे पहिल्यांदाच मुख्यमंत्री झालेले नेते असू दे, तसेच त्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सुद्धा काम केलं. फडणवीस, एकनाथ शिंदे या सगळ्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी काम केलं. पण त्यांच्यामुळे कधीही कोणत्या मुख्यमंत्र्याला त्रास झाला हे आपल्याला आज बघताना दिसत नाही. कारण हे असतं की जेव्हा उपमुख्यमंत्री असतात तेव्हा कुठेतरी हा प्रयत्न असतो की मी मुख्यमंत्री व्हावं, त्यामुळे दुसऱ्यांना खाली खेचण्याचा प्रयत्न ते होत असतो. पण अजितदादा पवार यांच्याकडून असं काही झालं नाही. आपल्या मुख्यमंत्र्याला आपल्यामुळे कधी त्रास व्हावा असं त्यांचं वर्तन कधीच नव्हतं. नक्की साहजिक होतं की त्यांना मुख्यमंत्री व्हावं असं वाटलं होतं, पण ते आपल्या स्वतःच्या बळावर आणि स्वतःच्या जीवावर. यातच अजितदादा पवारची हीच एक ओळख आहे की त्यांचा एक जो स्वभाव होता तो नक्कीच दुसऱ्यांना त्रास देण्याचा हा कुठेच नव्हता. मध्यंतरी आपण बघितलं की जेव्हा राष्ट्रवादी घेऊन ते स्वतः वेगळे झालेत त्यावेळी सुद्धा एकमेकावर टीकाटाकी न करता किंवा एकमेकांना जास्त खालच्या पातळीवर जाऊन न बोलता त्यांनी आपलं काम करणं चालू ठेवलं. आधी शरद पवार यांचे पुतणे म्हणून त्यांची जी ओळख होती ती कुठेतरी त्यांची जी राष्ट्रवादी वेगळी झाली त्यानंतर त्यांनी आपले वेगळं अस्तित्व निर्माण केलं, आपली वेगळी ओळख निर्माण केली. आणि बारामती म्हणजे अजितदादा हेच समीकरण कुठेतरी लोकांमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये पसरू लागलं. कारण आपण बघतो की विधानसभेला त्यांना चांगलं घवघवीत यश मिळालं. लोकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला. जे त्यांचे आमदार असतील, खासदार असतील हे त्यांच्या बाजूने भक्कमपणे उभे राहिले. त्यामुळे कुठेतरी असं वाटत होतं की शरद पवारांपेक्षा पण अजितदादा हे पॉवरफुल बारामतीमध्ये आपल्याला बघताना मिळत होते. या सगळ्यामध्ये आता मध्यंतरी चर्चा होते की दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावं किंवा आता एकत्र येतील अशा चर्चांना उधाण चालू होतं. आणि यातच अजितदादा पवार यांना हे आपल्याला सोडून गेलेत. सकाळी 5 वाजता उठून काम करायला जाणारा नेता मला वाटत नाही की महाराष्ट्रामध्ये कोण असेल. त्यांच्याकडे ज्या काही फाईली येत असायच्या त्यावर ते पूर्णपणे स्वतःहून लक्ष देत असायचे. असं नसायचं की तू बघ हे मग नंतर हे मी बघेल. ते प्रत्येक गोष्टीकडे अत्यंत बारकाईने लक्ष देत असायचे. मुंबईमध्ये असू दे, बारामतीमध्ये असू दे किंवा त्यांच्या अनेक इतर मतदारसंघामध्ये असू दे, ते सगळ्या लोकांशी चर्चा करायचे. कागदोपत्री गोष्टींना ते त्यांच्याकडे जर कोणी काही मागण्या घेऊन आले असायचे ते प्रत्येक मागण्यांचं समाधान करण्याचा प्रयत्न करत असायचे. त्यामुळे अजितदादा पवार यांच्यावर टीका केली जाऊ शकते. त्यांच्या मध्यंतरी त्यांच्यावर काही आरोप झालेत किंवा रचून न जाता आपले काम करणे हे चालूच ठेवले. मध्यंतरी मे बी अजितदादा पवार यांना सत्तेची गरज असावी किंवा त्यांचा तसा एक तशी सिच्युएशन निर्माण झाली असावी. त्यामुळे त्यांना जी राष्ट्रवादी ती आपली वेगळी घ्यावी लागली आणि सत्तेमध्ये जावं लागलं. हे राजकारण असतं. यावर आता सध्या टीका किंवा बोलून फायदा नाही आहे. जेव्हा मागील काही विधानसभा निवडणुका झाल्या त्यामध्ये एक लाडकी बहीण योजना आली. त्यामध्ये अजितदादा यांचा रोल खूप महत्त्वाचा होता आणि त्यांच्या रोलमुळेच जी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक ही भारतीय जनता पक्ष, एकनाथ शिंदे यांचा पक्ष आणि अजितदादा यांना जिंकणं हे सोपं झालं. कारण तुम्हाला माहिती आहे की लाडकी बहीण योजना तिघांनी मिळून आणली असली तरीही अजितदादा पवार हे नेहमी त्या गोष्टीमध्ये अग्रेसर होते. त्यांचा ते पिंक कलरचा तो जॅकेट घालून फिरायचे. त्यामुळे जी स्त्रियांमधील जी भावना आहे ती अजितदादा पवारबद्दल खूप वाढली. त्यांचा एक लाडका भाऊ म्हणून उल्लेख होऊ लागला. आणि यातच मग जी महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक आहे ती जिंकण्यामध्ये या महायुतीला एक यश मिळालं. यातच अजितदादा पवार यांचा रोल खूप महत्त्वाचा ठरताना आपल्याला दिसतो. अजितदादा जिथे उडे जायचे तिथे आपली फाईल नेहमी सोबत ठेवायचे. ते कोणतं इंजिनियर असू दे, कलेक्टर असू दे, यांच्यासमोर सुद्धा एवढ्या एखाद्या आत्मविश्वासाने बोलायचे की इंजिनियरपेक्षा, कलेक्टरपेक्षा सुद्धा शिकलेला नेता कोणतरी बोलतोय असाच भास व्हायचा. अजितदादांनी कधीही जातीपातीचं राजकारण केलं नाही. जेव्हा आपण बघतो की अजितदादा पवार हे महाविकास आघाडी यांची साथ सोडून महायुतीमध्ये गेले तेव्हा एकनाथ शिंदे असू यांची शिवसेना, तसेच भारतीय जनता पक्ष यांचा प्रमुख जोर होता हा हिंदुत्वावर. पण अजितदादा पवार यांनी कधी जातपात किंवा धर्माचं राजकारण आपल्याला करताना कधी दिसले नाही. कारण जेव्हा भाजप होतं तेव्हा हिंदू, मुस्लिम किंवा इतर काही प्रकारच्या गोष्टी त्यामध्ये आपल्याला माहिती आहे की नितेश राणे वगैरे या सगळ्यांची काही वक्तव्य बघायला मिळायची किंवा मध्यंतरी काही खूप साऱ्या मुद्दे हे चर्चेत होते. पण त्यामध्ये अजित पवार यांनी कोणत्याही प्रकारची भूमिका घेतली नाही किंवा त्यांनी जातपात किंवा धर्म याकडे जास्त राजकारण न करता कामाचं राजकारण कसं होईल यावरच जास्त फोकस ठेवला. त्यामुळेच अजितदादा पवार हे नक्कीच महाराष्ट्राच्या राजकारणात एक सेक्युलर नेता म्हणून ओळखला जाईल. तर दादांच्या रूपाने महाराष्ट्राने काय गमावलं तर नक्कीच भविष्यामध्ये महाराष्ट्राला एक चांगला मुख्यमंत्री मिळाला असता, ज्याला अर्थकारणाची चांगली जाण होती, ज्याला राजकारणाची चांगली जाण होती, ग्रामपंचायतीपासून ते लोकसभेपर्यंत ज्याची एक ओळख होती, असे अजितदादा पवार हे आपण गमावलेत. जर खरंच ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले असते तर महाराष्ट्र अजून एक वेगळ्या
वेगळ्या लेवलला गेला असता. महाराष्ट्राचा विकास अजून नक्की चांगला झाला असता. कारण जेव्हा अजितदादा पवार हे बारामतीसारख्या भागामध्ये त्यांचं जेव्हा नेतृत्व होतं तेव्हा तिथल्या एरियाचा असू दे किंवा पश्चिम महाराष्ट्राचा पूर्ण विकास करण्यामध्ये त्यांनी खूप हातभार लावला. याचमुळे अजितदादा पवार हे महाराष्ट्राचे एक मुख्यमंत्री म्हणून नक्कीच आपल्याला कुठेतरी भविष्यात बघायला मिळालं असते. पण ते स्वप्न हे स्वप्नच राहिलं. अजितदादांचं अजून एक खास वैशिष्ट्य ते म्हणजे त्यांचा हास्य चेहरा. परिस्थिती किती सुद्धा गंभीर असली तरी ते नेहमी हसत असायचे. मीडियांचे प्रश्न असू दे, काही लोकांनी विचारलेले प्रश्न असू दे, यामध्ये ते खूप मिश्किलीने उत्तर द्यायचे आणि लोकांमध्ये हसा फुटायचा. अशा प्रकारे अजितदादा नेहमी दुसऱ्यांना, मीडियाला, अजून आपल्या जवळील जे नेते आहेत त्यांना नेहमी हसवायचा प्रयत्न करायचे. आणि तोच हसरा चेहरा आज आपल्या सगळ्यांमधून लांब गेलाय. अभी शाम तक रुको, अभी कल शपथ ली है ना। उनका समझ में आएगा, मैं तो लेने वाला हूं। इतके चांगले व्यक्तिमत्व आहेत, मग त्यांना कधी राष्ट्रवादीत बोलावं असं नाही वाटलं तुम्हाला? नाही वाटलं, कारण ते राष्ट्रवादीत आल्यानंतर माझंच महत्व कमी झालं असतं ना. त्यांना राष्ट्रवादीत होते कसं आणायचं? अरे आम्ही काय तिथं गोट्या खेळायला आलो? फडणवीसजी, मला याच्यावर कमेंट पाहिजे तुमची. फडणवीसजी, आता तुमचा कुठला पक्ष आहे? तुम्ही राष्ट्रवादी खरा. आता तो कोणाचा आहे ते लोकांनी ठरवलं आणि शिवसेना कोणाची तेही ठरवलं. ते ठरवलं. आणि गेल्या वेळेस पण आम्ही तिघं होतो, खुर्च्यांची थोडी आतला बदल झाली आहे. मनात तर काही जात नाही ते. आणि पुन्हा एकदा हे कळून चुकलं की सगळ्या योजना ह्या व्यर्थच राहतात. जे नियतीमध्ये लिहिलं असतं तेच होऊन जातं. आणि आज आपण अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.